वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतो. म्हणून वेळेचं नियोजन करून त्याचा योग्य उपयोग करून घ्या. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. प्रत्येकाने बदलत्या काळानुसार स्वतःला बदलायला हवं. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्यात, चांगलं वागणं कधीही सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात आणि सुंदर जाईल. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांना कधीही दिसत नाहीत, मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करण्याची ताकद त्या दोघांमध्ये आहे. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट जाऊ शकतात. म्हणून आत्ताच वेळ आहे तोपर्यंत सावरा आणि प्रयत्न करत राहा यश मिळवण्यासाठी. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, पण कुणाचं चुकलं हे शोधणारे आहे तिथेच राहतात. आत्ताच्या परिस्थितीनुसार तुमचे भविष्य ठरत नसते, तर तुम्ही आता घेतलेल्या निर्णयाने तुमचे भविष्य घडत असते. माझं भविष्य हे माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे, असं नेहमी स्वतःला सांगत राहा आणि प्रयत्न करत राहा. आयुष्यात प्रयत्न करायचे कधीही थांबू नका, कारण वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते. अपयशाची कारणे असतात तर यशाचे किस्से असतात. तर कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल ते तुम्हीच ठरवा. तुमच्यात असणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला संधी मिळतील असं नाही, तर संधीनुसार स्वतःमध्ये गुण तुम्हाला अवगत करायला लागतील. एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नच त्याला आपल्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जात असतात. प्रत्येक लहान गोष्टींमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जात असते. जीवन सोपे नसते, तर त्याला सोपं बनवावं लागतं. कधी कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. काही गोष्टी या फक्त प्रयत्न करून मिळत नाहीत, तर त्या वेळेनुसार आपसुकच मिळतात. फक्त संयम ठेवा. जीवन हे मोबाईलमधील गेमसारखं झालं आहे. एक लेवल पूर्ण केल्यावर पुढे त्यापेक्षा आणखी कठीण लेवल असते. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. जेव्हा भविष्य धुक्यांसारखं अस्पष्ट दिसते तेव्हा आपला फोकस हा वर्तमानावर असायला हवा. आपण व्यस्त राहिलं की सर्व कामं सोपी होतात, तर आपण आळशी असलो की सर्व काही कठीण होऊन बसतं. इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल, पण मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्याला चालावं लागेल. दुःखाचं रूपांतर सुखात करून बघा. एका ठिकाणी थांबल्यापेक्षा हळूहळू का होईना चालत राहा. एखादं स्वप्न खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा पूर्ण नाही झालं तेव्हा दुसरं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा माणूस पुन्हा पाय रोवून उभा राहतो ना, त्यालाच तर खरं जीवन म्हणतात. भाग्य आणि इतरांना उगाचच दोष देऊ नये. जे स्वप्न आपलं असतं ना, त्यासाठी लागणारी मेहनतसुद्धा आपली स्वतःचीच असावी लागते. असे चांगले सकारात्मक विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.